नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण आत्मनिर्भर भारत अभियान जे आहे त्यासंबंधी जाणून घेणार आहोत. एकंदरच 12 मेला आत्मनिर्भर भारत ही संकल्पना जी आहे आपल्या पंतप्रधानांनी समोर ठेवली आणि नंतर 5 दिवस आपल्या ज्या अर्थमंत्री होत्या निर्मला सीतारामन यांनी तिच्यातले वेगवेगळे जे टप्पे होते आणि तिच्यात गव्हर्नमेंट कशा पद्धतीने पैसा कुठल्या गोष्टीवर स्पेंड करणार आहे तर त्या गोष्टी समोर ठेवल्या. तर हे जाणून घेऊया. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरा. तसेच फेसबुकवर आपला ग्रुप आहे तोही फॉलो करू शकता. आता आत्मनिर्भर भारत ही जी गोष्ट आहे तर याच्यामध्ये एकूण जे पॅकेज दिलं गेलेलं आहे ते 20 लाख करोड रुपयांचं पॅकेज आहे, जे GDPच्या जवळपास 10% आहे. याचे एकूण 5 आधारस्तंभ आहेत. अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आधुनिक भारतासाठी निर्माण करायला, त्याच्यानंतर तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था, लोकसंख्याशास्त्र, डेमोग्राफी आणि मागणी. तर ह्या 5 गोष्टी यांच्यावर बेस्ड हे पॅकेज आहे. आत्मनिर्भर भारत योजना जी आहे त्याचे पिलर्स लक्षात ठेवा. विशेष भर 4 गोष्टींवर देण्यात आलेला आहे. एक म्हणजे जमीन, लँड, दुसरं म्हणजे कामगार, तिसरं म्हणजे कायदे आणि चौथं जे आहे ते तरलता किंवा लिक्विडिटी. तर या 4 गोष्टी आहेत. समाजातल्या विशेष घटकांसाठी ज्या काही सुविधा आहेत तिच्यामध्ये कामगार, मध्यमवर्ग, MSME आणि खादी उद्योग असे महत्त्वाचे घटक आहेत. काळाची गरज असलेल्या ज्या काही सुधारणा याच्यामध्ये अपेक्षित आहेत तिच्यामध्ये कृषी घटकांसाठी पुरवठा साखळी असणं गरजेचं आहे, सप्लाय चेन. कर प्रणालीमध्ये विवेकाधिष्ठित बदल, रॅशनल रिफॉर्म्स इन टॅक्स सिस्टीम. समजायला सोपे आणि पारदर्शक कायदे असणं गरजेचं आहे. सक्षम मानव संसाधन असणं गरजेचं आहे देशाला आणि सक्षम अर्थव्यवस्था. तर ह्या महत्त्वाच्या सुधारणा याच्यातून अपेक्षित आहेत. 12 मेला याची घोषणा करण्यात आली. 20 लाख करोड रुपयाचं हे पॅकेज आहे आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना तसंच RBIद्वारे आधीच्या ज्या काही मदतीच्या रकमा आहेत त्या याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे 20 लाख करोड ही जी रक्कम सांगितली गेली याच्यामध्ये आधीचा जो खर्च झालेला आहे तो अंतर्भूत आहे, हे क्लिअर करा. त्याच्यानंतर आत्मनिर्भर भारत जी आहे तिच्यातला जो पहिला टप्पा होता तो आपण बघूयात. पहिल्या टप्प्यामध्ये प्राप्तिकरासंबंधीचं विवरण तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत भरू शकता. त्याची जी मुदत आहे तर ती 30 नोव्हेंबर करण्यात आलेली आहे. लेखापरीक्षणाची मुदत 31 ऑक्टोबर 2020 आहे. TDS आणि TCS 25% कपात करण्यात आलेली आहे दरामध्ये. वेतनाचा अधिक हिस्सा आता लोकांच्या खिशात पडणार असल्यामुळे निर्णयाचा पगारदार आणि व्यावसायिक मध्यमवर्गाला अधिक लाभ होणार आहे आणि त्यांच्या हातात 50,000 कोटी रुपये उपलब्ध होतील. म्हणजे जो TDS असतो तो TDS जो 10% कट केला होतो त्याच्यात 25%ची कपात झाल्यानंतर पगार वाढणार आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जून ते ऑगस्ट 2020 3 महिने 10% PF जो आहे, म्हणजे कंपनी मालक आणि कर्मचाऱ्यांचा PF जो आहे त्याचा दरमहा हिस्सा प्रत्येकी 12% ऐवजी 10% भरण्याची सवलत देण्यात आलेली आहे. सरकारी कंपनीत फक्त कर्मचारी 10% हिस्सा देतील. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की 12% ऐवजी 10% PF असणार आहे. ओके, जून ते ऑगस्ट. त्याच्यानंतर सूक्ष्म किंवा छोट्या कंपन्या ज्या काही आहेत त्याच्यात मालक आणि कर्मचारी यांचा हिस्सा जो काही असणार आहे तो 3 महिन्यांसाठी केंद्र सरकार भरणार आहे. त्याच्यामुळे एकूण 2500 कोटी रुपये बाजारात उपलब्ध होणार आहेत. वीज वितरण कंपन्यांना 90,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जाणार आहे. कंत्राटदारांचा जर विचार केला तर कामाची पूर्तता किंवा बँक हमी संदर्भात 3 ते 6 महिन्यांची मुदतवाढ त्यांना देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बांधकाम क्षेत्र जे आहे याच्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे नोंदणी आणि बांधकाम पूर्ततेचा कालावधी याच्यात 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. किंवा सगळ्यात रोजगार जिथून निर्माण होतील त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे विवाद से विश्वास, कर विषयक तंट्यांचा निपटारा करण्यासाठी लागू झालेली ही योजना आहे. 31 डिसेंबर 2020पर्यंत याची मुदतवाढ आहे. विवाद से विश्वास. त्याच्यानंतर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांचा जर तुम्ही विचार करण्यात आला तर नव्याने जर याची व्याख्या करण्यात आलेली आहे. निर्मिती आणि सेवा क्षेत्र अशी वेगवेगळी वर्गवारी न करता आता ती एकच करण्यात आलेली आहे आणि त्याचा जो निकष आहे तो गुंतवणुकीचा निकष आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इथं की सूक्ष्म, लघु आणि मध्यम अशा 3 कॅटेगरीमध्ये गुंतवणूक 1 कोटीपर्यंत, उलाढाल 5 कोटीपर्यंत ते सूक्ष्म, 10 कोटी ते 50 कोटी लघु, 20 कोटी गुंतवणूक, 100 कोटी उलाढाल तर ते मध्यम. आधीची वर्गवारी जी होती तिच्यामध्ये निर्मिती, मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्र असे 2 वेगवेगळे फंडे होते. सूक्ष्ममध्ये 25 लाख, सेवाच्या बाबतीमध्ये 10 लाख, म्हणजे वरती जे मॅन्युफॅक्चरिंग खाली सेवा क्षेत्र. तर ही वर्गवारी वेगळी होती ती आता बदलवण्यात आलेली आहे. तर ते एक लक्षात ठेवा. गुंतवणूक हा एक बेसिक पर्याय याच्यामध्ये होता.
लघुमध्ये 5 कोटीपेक्षा कमी आणि सर्व्हिस सेक्टरला 2 कोटीपेक्षा कमी. निर्मिती उद्योगांमध्ये मध्यमला 10 कोटीपेक्षा कमी आणि इकडं सेवा क्षेत्रात 5 कोटीपेक्षा कमी. त्याच्यानंतर लघु उद्योगांना तारणाशिवाय 4 वर्षांसाठी 3 लाख कोटी रुपयापर्यंतचं कर्ज पण उपलब्ध करून देणार आहे आणि त्या कर्जाची हमी स्वतः सरकार घेणार आहे. 2 लाख लघु उद्योगांना 20,000 कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध होईल. याच्यामुळे समभागांच्या माध्यमामधून फंड्स ऑफ द फंड्स 50,000 कोटी रुपये लघु उद्योगांना आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यानंतर सरकारची जी खरेदी प्रक्रिया आहे तिच्यात 200 कोटीपेक्षा कमी किमतीच्या निविदांमध्ये उद्योगांना प्राधान्य मिळणार असल्याने देशी उद्योगांना तिच्यात चालना मिळेल. आता वित्त संस्थांना मिळणारं जे काही अर्थपाठबळ असतं याच्यामध्ये गैर बँकिंग वित्तीय संस्थांना सरकारने विशेष रोखता योजनेअंतर्गत 30,000 कोटी रुपये देऊ केलेले आहेत. तर हे लक्षात ठेवा, वित्त संस्थांसाठी गैर बँकिंग NBFC ज्या काही आहेत तर विशेष रोखता योजना यांच्याकरता त्याच्यामध्ये या संस्थांमधली जी गुंतवणूक आहे ती दर्जायोग्य रोख्यांबाबत असेल तर याबाबत व्यवहार करता येतील. त्याच्यानंतर या व्यतिरिक्त 45,000 कोटी रुपयांची आंशिक पत हमी योजनासुद्धा दिली जाणार आहे. आता याचा लाभ जो आहे तो गैर बँकिंग वित्तीय संस्थांबरोबर गृहवित्त कंपन्या म्हणजे हाऊसिंग ज्या काही असतात सूक्ष्म वित्त कंपन्या यांना पण होणार आहे. उद्योग क्षेत्रांना वित्त कर्ज पुरवठा उपलब्ध करणं याच्यामुळे सुलभ होऊन जाईल. नेक्स्ट म्हणजे आहे आत्मभारत 2. आत्मभारत 2 जे आहे तर दररोज एक टप्पा होता हा 13 ते 17. तर स्थलांतरित मजुरांना दर 2 महिन्यांसाठी विना शिधापत्रिका मोफत अन्नधान्य मिळेल. 8 कोटी स्थलांतरित कुटुंबांना लाभ मिळणार आहे. 2 महिन्यांसाठी प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू आणि प्रति व्यक्ती 1 किलो डाळ याच्यामधून पुरवली जाणार आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आधी काय होतं की शिधापत्रिका असलेल्यांना 3 महिन्यांसाठी मोफत धान्य देण्याची घोषणा सुरुवातीला करण्यात आली होती. आता विना शिधापत्रिकासुद्धा मजुरांना ते मिळणार आहे. खर्च जो येणार आहे या सगळ्या याच्यासाठी तो 3500 कोटी रुपये आहे. जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे. वन नेशन वन रेशन कार्ड ही जी काही योजना आहे तिची अंमलबजावणी मार्च 2021 पासून करण्यात येईल. 67 कोटी लोकांना वन नेशन वन रेशन कार्डचा फायदा होईल. शहरी आणि गरीब मजूर यांच्यासाठी कमी भाडे आकारून घरांची निर्मिती करण्याचा संबंधीचा एक प्रस्ताव आहे की घरांची सुविधा द्यायची, पण त्याचं जे काही रेंट असेल ते खूप कमी असलं पाहिजे. उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्या उद्योजकांना स्वमालकीच्या जमिनीवर ही घरं बांधली गेली पाहिजे, तर त्यांनी ती स्वमालकीच्या जमिनीवर बांधावी. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या संस्था ज्या काही आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या राज्य सरकारांनी मजुरांच्या निवाऱ्यासाठी परवडणारी घरे उभी करावीत. यासाठी केंद्र प्रयत्नरत आहे. सरकारी निधीतून ही घरं बांधली जातील. तर आदिवासी भागांमध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी कॅम्पा फंड जो असतो, म्हणजे कॅम्पा फंड काय आहे ना की जे काही जंगल जे काही नष्ट केलं जातं उद्योगधंदे हे ते, तर त्याच्यासाठी झाडांकरता तो फंडिंग असतं कॅम्पाचं की तिच्यातून अफॉरेस्ट्रेशन झालं पाहिजे. तर 6,000 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात येईल आणि आदिवासी भागांमध्ये तिच्याद्वारे रोजगार निर्मिती करण्यात येईल. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांना नाबार्डमार्फत 30,000 कोटी रुपये अतिरिक्त आपत्ती खेळतं भांडवल उपलब्ध करून दिलं जाईल. 33 राज्य सहकारी बँका, 351 जिल्हा सहकारी बँका, 43 ग्रामीण बँका याच्या माध्यमातून 3 कोटी अल्पभूधारक आणि छोट्या शेतकऱ्यांना हा निधी दिला जाईल. किसान क्रेडिट कार्ड जी आहे त्याची व्याप्ती वाढवून मत्स्य व्यावसायिकांचा याच्यामध्ये समावेश करण्यात येईल. तर शेतकऱ्यांच्या बाबतीत ह्या काही बेसिक गोष्टी आहेत. हे लक्षात ठेवा, 30,000 कोटी नाबार्ड देणार आहे, तर ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर छोटे जे व्यावसायिक आहेत त्यांना 15,000 कोटी रुपयाची सवलत देण्यात आलेली आहे. तर मुद्रा शिशु योजनेत 50,000 रुपये कर्ज मिळतं. तर या कर्जदारांना व्याजाचा हप्ता भरण्यासाठी 3 महिन्यांची सवलत दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढच्या 12 महिन्यांसाठी 2% सवलत मिळेल. 3 कोटी लाभधारक आहेत ज्यांनी शिशु योजनेअंतर्गत मुद्रामधल्या शिशु अंतर्गत कर्ज घेतलेलं आहे. त्याच्यानंतर फेरीवाल्यांना जवळपास 5,000 कोटी रुपयांचं कर्ज दिलं जाईल. देशातले 50 लाख फेरीवाले आणि प्रत्येकाला त्या सर्वांचं मिळून 5,000 कोटी रुपयांचं कर्ज. 10,000चं खेळतं भांडवल त्यांना प्रत्येकाला मिळणार आहे. त्याच्यातून 5,000 कोटींची रोखता निर्माण होईल. डिजिटल पेमेंट जर केलं तर त्याच्यातून प्रोत्साहन मिळेल आणि अधिक खेळतं भांडवल त्यांना मिळू शकतं. लाभधारक जे आहेत ते राज्य सरकार ठरवतील. मध्यमवर्गीयांना घरांसाठी लाभ. आता मध्यम गटासाठी वार्षिक जे काही 6 ते 18 लाख उत्पन्न आहे अशा परवडणाऱ्या घरांकरता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्जाशी संलग्न अनुदान योजना मार्च 2021 पर्यंत तिला मुदतवाढ देण्यात आली आहे आणि यात व्याजावर सवलत मिळत असते. 2020-21 या वर्षामध्ये 2.5 लाख कुटुंबांना याचा फायदा होईल आणि बांधकाम क्षेत्रात 70,000 कोटींची गुंतवणूक होईल.
असा आशावाद आपल्या अर्थमंत्र्यांना वाटतो. आत्मनिर्भर योजनेचा तिसरा जो टप्पा आहे तिच्यामध्ये शेती विकासासाठी 1,00,000 कोटी रुपये नाबार्ड देणार आहे आणि याचं जे व्यवस्थापन आहे ते पण नाबार्ड करेल. जीवनावश्यक कायदा घटकांमध्ये बदल केला जाणार आहे. धान्य असेल, तेल असेल, तेलबिया, डाळी, कांदा, बटाटा तर या जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडल्या जाणार नाही. हे सगळे जे घटक आहेत ते विनियंत्रित केले जातील. मूल्यवर्धन प्रक्रियेतील उत्पादकांसाठी या शेतीमालाच्या साठवणुकीवर मर्यादा नसणार आहे, तर ते एक लक्षात ठेवा. प्रक्रिया उद्योगाच्या क्षमतेनुसार जे प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे तर त्याच्या निर्यातीच्या मागणीनुसारच शेतीमाल तुम्हाला साठवता येईल, तर ते एक महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे राष्ट्रीय आपत्ती, दुष्काळ, अपवादात्मक परिस्थितीत साठवणुकीवर मर्यादा आणल्या जातील. बाकी दुसऱ्या केसमध्ये साठवणुकीवर मर्यादा नसणार आहेत आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना रास्त दरात माल विकता येईल आणि त्यांचं उत्पादन वाढू शकतं. तर एकंदरीत शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे. देशव्यापी जे काही शेतमालासाठी एकच बाजारपेठ, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी शेतमालांचा आंतरराज्य विक्रीला परवानगी दिली जाणार आहे. केंद्र त्याच्यासाठी कायदा करेल. आता शेती हा राज्यांच्या अखत्यारीत असणारा विषय आहे, परंतु आंतरराज्य हा विषय शेतकऱ्यांच्या केंद्राच्या अखत्यारीत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यानुसार त्याला घेऊन मग कायदा केला जाईल. तर शेती हा विषय नाही, आंतरराज्य हा विषय असून कायदा राहणार आहे. ई विक्रीलाही प्रोत्साहन दिलं जाणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर मत्स्य संपदा योजना जी आहे तिला 20,000 कोटी रुपये. पंतप्रधान मत्स्य संपदा योजना तिच्यात 20मधले 9,000 कोटी पायाभूत सुविधांसाठी तर 11,000 कोटी समुद्र आणि आंतर्देशीय मत्स्यपालनासाठी दिले जातील. 55 लाख लोकांना याच्यात रोजगार मिळेल. मत्स्य उत्पादकांची निर्यात जी आहे ती दुप्पट करून 1,00,000 कोटीपर्यंत नेण्याचं मानस आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये 70 लाख टन मत्स्य उत्पादन होईल. वनौषधी उत्पादनासाठी 4,000 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय औषधी वन मंडळ जे आहे 2.25 लाख हेक्टर वनीकरण केलेलं आहे. 2 वर्षात 10 लाख हेक्टरवर वनौषधी उत्पादन घेतलं जाईल. शेतकऱ्यांचं उत्पादन जवळपास 5,000 कोटीपर्यंत या वनौषधीतून जाणार आहे. गंगा नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर जवळपास 800 हेक्टर वनौषधीचं उत्पादन घेतलं जातं आहे आणि प्रादेशिक बाजारपेठ याच्याकरता तयार केली जाते. त्याच्यानंतर ऑपरेशन ग्रीन जे आहे टोमॅटो, ओनियन आणि पोटॅटो याच्या पुढील 6 महिन्यासाठी ही योजना प्रायोगिक तत्वावर चालवली जाणार आहे. या योजनेमध्ये 50% अनुदान जे आहे ते वाहतुकीसाठी तर 50% साठवणुकीसाठी दिलं जाईल. नोडल एजन्सी जी आहे ऑपरेशन ग्रीनची ती नाफेड आहे. मधमाशा पालनासाठी 500 कोटी रुपये आहेत. 2 लाख लोकांना याचा फायदा होईल, म्हणजे 2 लाख लोक जवळपास मधमाशी पालनमध्ये आहेत. पशु लसीकरणासाठी 13,343 कोटी. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण योजना जी आहे त्याच्यात 53 कोटी पशूंचं लसीकरण करण्यात येईल. दूध उत्पादन आणि निर्यात वाढीला बळ मिळेल याच्यातून. पशु उत्पादन आणि पायाभूत विकास फंड जो आहे 15,000 कोटींचा निधी आहे हा. नव्याने हा निधी उभारला जाणार आहे. दूध उत्पादनासाठी त्याचा फायदा होईल. दूध प्रक्रिया क्षेत्रासाठी आणि पशुखाद्य कारखाने उभे करण्यासाठी खाजगी गुंतवणूकदारांना आमंत्रण दिलं जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की निर्यातक्षम जी काही दुग्धजन्य उत्पादनं आहे ती बनवण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन दिलं जाईल. तर हा याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्थानिक जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याचं ब्रँडिंग करून वेलनेस उत्पादनांचं ब्रँडिंग याच्याकरता 10,000 कोटी रुपये दिले जातील. असंघटित आणि सूक्ष्म खाद्यान्न संस्था ज्या आहेत ज्या आरोग्याशी निगडीत आहेत वेलनेस तर त्याचं ब्रँडिंग केलं जाईल. बाजारपेठ शोधून उत्पादनांचं निर्यात तिच्यातून केली जाईल. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन 2 लाख संस्थांना लाभ होईल. स्थानिक उत्पादनांचं राज्यनिहाय क्लस्टर जर तुम्ही बघितलं तर राज्य आणि उत्पादन उत्तर प्रदेश आंबा, जम्मू काश्मीर केसर, ईशान्य राज्य बांबू, आंध्र प्रदेश मिरची, तमिळनाडू टापियोका. तर हे लक्षात ठेवा MCQसाठी लोकल क्लस्टर कसले असणार आहेत ते. आत्मनिर्भर योजनेचा चौथा टप्पा जो होता त्याच्यात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे 8 क्षेत्रांमध्ये. कोळसा, खनिज, वीज वितरण, अवकाश, सामाजिक पायाभूत विकास, संरक्षण विषयक उत्पादनं आणि शस्त्रास्त्र निर्मिती, विमानतळांचं आधुनिकीकरण आणि औष्णिक ऊर्जा. आता 8 क्षेत्रांमध्ये खाजगी गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. संरक्षण क्षेत्रातली थेट गुंतवणूक 49% वरून 74% करण्यात आलेली आहे. शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना मंडळ जे आहे तर त्याचं कंपनीकरण करण्यात येणार आहे. कंपनीकरण म्हणजे काय की त्याचे जे शेअर्स आहेत ते लिस्ट केले जातील, त्याला जास्तीची स्वायत्तता मिळेल. दुसरं म्हणजे उत्तरदायित्वसुद्धा वाढेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कंपनीकरण म्हणजे खाजगीकरण नव्हे. त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये नोंद झाल्यानंतर सामान्य माणसं त्याचे समभाग खरेदी करू शकतात. आणि शस्त्रास्त्र आणि अन्न संरक्षण विषयक खरेदी जी आहे ती कालबद्ध रीतीने केली जाणार आहे. त्याच्यानंतर
कोळसा आणि खनिज क्षेत्र खुलं करणं जाणार आहे. कोळसा आयात कमी करायला प्राधान्य दिलं जाईल, कोळशाची आयात. आणि कोळसा उत्पादनाची प्रक्रिया स्पर्धात्मक करणं, पारदर्शी करणं, खाजगी क्षेत्राला सहभागी करून घेणं. जगात सर्वाधिक कोळसा असलेल्या 3 देशांपैकी भारत एक देश आहे. आणि ह्या सर्व याच्यामध्ये प्रति टन किमतीऐवजी महसूल विभागाकडून जी काही उत्पादन वाढवण्यासाठी प्रक्रिया राबवली जाईल की प्रति टन किमतीपेक्षा अजून काय आपण करू शकतो. 50 नव्या कोळसा खाणी ज्या आहेत त्या खुल्या केल्या जातील. खनिज उत्खननाच्या बाबतीमध्ये खनिज उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. रोजगार निर्मितीची मोठी संधी या क्षेत्रातून मिळू शकते. आणि खाजगी गुंतवणुकीला प्राधान्य इथं पण आहे. 500 नवीन खनिज खाणी उत्खननासाठी दिल्या जातील. खुल्या पद्धतीने यांचा लिलाव होणार आहे. ॲल्युमिनियम आणि बॉक्साईट खाणींसाठी संयुक्त लिलाव पण केला जाईल. विजेचा खर्च कमी होईल. खनिज निर्देशांक तयार केला जात आहे. त्याच्यानंतर औद्योगिक पायाभूत सुविधांचा विकास जर केला तर औद्योगिक संकुल, औद्योगिक विभाग, विशेष आर्थिक क्षेत्र जे काय SEZ यांच्यासारख्या औद्योगिक समूहांच्या पायाभूत सुविधा विकासाला याच्यामध्ये गती दिली जाणार आहे. विविध राज्यांमध्ये 5 लाख हेक्टरच्या परिसरामध्ये 3,376 संकुल आणि विभाग आहेत. तर त्याचं आलेखन केलं जाणार आहे. आलेखनामुळे काय होईल की कुठल्याही औद्योगिक संकुलाची विभागाची माहिती गुंतवणूकदारांना मिळू शकते. संरक्षण क्षेत्रामध्ये आता विदेशी कंपन्यांना 74% गुंतवणूक करता येईल आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारची परवानगीची गरज नसणार आहे. मेक इन इंडिया जे काही आहे ते संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर बनवण्यासाठी मेक इन इंडियाला प्राधान्य दिलं जाणार आहे आणि शस्त्रास्त्र निर्मितीवर भर दिला जाणार आहे. देशात बनवल्या जाणाऱ्या संरक्षणविषयक उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्यात येईल. दरवर्षी आयात बंदी असलेल्या उत्पादनांची लिस्ट जारी करण्यात येईल. म्हणजे ज्या गोष्टींमध्ये आपण परिपूर्ण होऊ आपण त्या गोष्टी मागवणार नाहीत. स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद याच्यासाठी असणार आहे. उपकरणाचे जे काही सुटे भाग असतात यंत्राचे तर ते भारतातच तयार होतील. आपण त्याची आयात करणार नाही आणि भारतीय कंपन्यांना याच्यातून लाभ होऊ शकतो. हवाई क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये 6 खाजगी विमानतळं जी आहेत त्यांचं ज्या 6 विमानतळांचं खाजगीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12 विमानतळांचं झालं होतं ऑलरेडी, तर टोटल 18 विमानतळांचं खाजगीकरण होईल. सध्या भारतातलं 60% हवाई क्षेत्र नागरी उड्डाणांसाठी वापरता येतं आणि जाताना मग लांबचा मार्ग बऱ्याचदा घ्यावा लागतो, तिच्यामुळे भाडं पण जास्त मोजावं लागतं. तर अधिकाधिक विमान उड्डाणासाठी जवळपास 1,000 कोटी रुपयांचा आर्थिक फायदा होऊ शकतो. हे सगळं खाजगीकरण आणि जास्तीत जास्त क्षेत्र नागरीकरणाच्या याच्यात आलं तर वेळ, इंधन आणि पर्यावरणावर होणारे परिणाम पण कमी होतील. वेळ इंधन पण वाचणार आहे. विमानांची देखभाल जी आहे, दुरुस्ती, संधारण, MRO सेवा जी आहे, तर वस्तू सेवा कराचा भार जो आहे तो तिच्यावरून 18% 5% करण्यात आलेला आहे. अर्थसंकल्प 2020-21 मध्येच हे प्रावधान होतं. इस्रोच्या सुविधा ज्या आहेत त्या खाजगी क्षेत्रासाठी खुल्या करण्यात येणार आहेत. उपग्रह प्रक्षेपण, अंतराळ मोहिमांमध्ये आता खाजगी सहभागात चालना दिली जाईल. सामाजिक पायाभूत सुविधांसाठी 8,100 म्हणजे जवळपास 8100 कोटी रुपये दिले जाणार आहेत. रुग्णालय, प्रयोगशाळा, चिकित्सालय. केंद्र राज्य सरकारच्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी 20% ऐवजी 30% निधी उचलला जाईल. तर हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संशोधन आणि भट्टी, रिसर्च रिॲक्टर जे आहे तर खाजगी सार्वजनिक भागीदारीमधून संशोधन आणि भट्टी स्थापन केली जाईल. वैद्यकीय व्यापारांच्या समस्थानिकांच्या म्हणजे मेडिकल आयसोटोप्स जे आहे त्याच्या उत्पादनात सुद्धा खाजगी सार्वजनिक भागीदारीचे उपक्रम सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. कर्करोगाच्या याच्यामध्ये सुद्धा की मेडिकल आयसोटोप्स येणार आहे खाजगीकरण. कांदा साठवणूक केंद्र जे आहे तर जास्तीत जास्त ते कांदा जास्त काळासाठी साठवून ठेवता आला पाहिजे, त्याच्याकरता विकिरण केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. वीज वितरणाचा जर तुम्ही विचार केला तर केंद्रशासित प्रदेशामध्ये वीज वितरण खाजगी कंपन्यांकडे देण्यात येणार आहे. कामगारीत सुधारणा झाल्यानंतर हे खाजगीकरण बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा केलं जाईल. त्याच्यानंतर 5वा जो टप्पा आहे याच्यामध्ये मनरेगासाठी 40,000 कोटी आपण दिलेले आहेत. मूळ गावी परतलेल्या स्थलांतरित मजुरांना काम मिळालं पाहिजे त्याच्याकरता हे 40,000 कोटी आहेत. ऑलरेडी अर्थसंकल्पात 60,000 कोटी होते, म्हणजे टोटल 1,00,000 कोटी रुपये हे मजुरांसाठी मनरेगासाठी दिलेले आहेत. राज्यांना त्यांच्या सकल उत्पादनाच्या GDPच्या 5% बाजारातून कर्ज उपलब्ध करून देण्याची किंवा कर्ज घेण्याची जी काही परवानगी ती केंद्राने दिलेली आहे. महासाथींना सामोरं जाण्यासाठी जिल्हा स्तरावर नाही तर ब्लॉक स्तरावर आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर, निमशहर, ग्रामीण भाग याच्यात संसर्गजन्य आजारांवर उपचार करता येऊ शकतील. त्याच्यानंतर PME विद्या योजना जी काही आहे याच्यामध्ये 1ली ते 12वीसाठी
DTH वाहिनी करण्यात येणार आहे आणि प्रत्येक चॅनल जे आहे प्रत्येक स्टँडर्डसाठी एक चॅनल. ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार केला जाईल PM ई-विद्या योजनेद्वारे. वृत्तवाहिनी, रेडिओच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाईल. 100 विद्यापीठांमध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केले जातील. उद्योगांसाठी सवलती देण्याचं कारण असं आहे की करोनामुळे जर नुकसान झालं तर उद्योगांवर दिवाळखोरीचा ठपका लागेल आणि त्याच्यामुळे त्यांना सवलती दिल्या जाणार नाही. पण त्यांची काही चूक नाही आहे. करोनामुळे जर हे होत असेल तर त्या केसमध्ये किरकोळ तांत्रिक चुकांसाठी गुन्हेगार ठरवल्या जाण्याच्या धोक्यातून कंपन्यांना सवलत मिळेल. त्याच्यासाठी वटहुकूम काढला जाणार आहे. दिवाळखोरीपासून वर्षभर त्यांना अभय दिलं जाणार आहे लघु उद्योगांना. 6 महिन्यांसाठी नवीन दिवाळखोरी प्रकल्पांना स्थगितीचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला होता. आता 30 मुदत वाढून वर्षभर करण्यात आलेली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत तर याच्यासाठी नादारी दिवाळखोरी संहितेच्या कलम 240(अ)चा विशेष दिवाळखोरीची रचनेची तरतूद करण्यात आलेली आहे. करोना साथीच्या काळात परतफेड न झालेलं कर्ज हे थकीत किंवा अनुत्पादित मानलं जाणार नाही, म्हणजे NPAमध्ये त्याचा समावेश होणार नाही. परिणामी दिवाळखोरी कज्जा होण्यापासून उद्योगांना सवलत मिळेल. ते लोनच जर NPAत होणार नाही तर त्याच्यामुळे गोष्टी ओके राहतील. आता कर्जाची उभारणी राज्यांसाठी जी आहे तर आधी ती 3% होती, परंतु आर्थिक संकटातून बाहेर निघण्यासाठी 4 अटी टाकण्यात आलेल्या आहेत. 4 अटींची अंमलबजावणी केली तर GDPच्या 5% हे राज्य कर्ज घेऊ शकतात. 1 नेशन 1 रेशन कार्डची अंमलबजावणी, सुलभ व्यवसाय, वीज वितरणात सुधारणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महसुलात वाढ, या 4 गोष्टी जर केल्या तर राज्यांना 5% GDPच्या तुलनेमध्ये कर्ज मिळू शकतं. कुठल्याही अटीविना 0.5% वाढ यांना मिळणार आहे. म्हणजे कुठल्याही अटीचं पालन नाही केलं तर 0.5% वाढ तुम्ही 3.5% घेऊ शकता. त्याच्यानंतर कुठल्याही धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये फक्त 4 सार्वजनिक कंपन्या असतील. जर त्याच्यापेक्षा जास्त असल्या तर त्यांचं विलिनीकरण होईल एकतर किंवा त्यांचं खाजगीकरण केलं जाईल. तर ह्या बेसिक गोष्टी होत्या आत्मनिर्भर भारत योजनेबद्दलच्या. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.